नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण राज्य सरकारने 3 मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत, ज्यामुळे ज्यांचे पैसे बंद झाले होते, जे अपात्र ठरले होते, ज्यांची ई-केवायसी अडकली होती, ज्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्या सर्व बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मागचे पैसे आणि पुढचे पैसे मिळणार की नाही हे पूर्णपणे या माहितीवर अवलंबून आहे। मोठी बातमी, सरकारचे 3 निर्णय। लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3 महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत। पहिला निर्णय आहे, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना तो हप्ता आता दिला जाणार आहे। दुसरा निर्णय आहे, ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण आहे, ई-केवायसी करताना चूक झाली आहे, तारीख निघून गेली आहे, अशा सर्व महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी दिली जाणार आहे। तिसरा निर्णय आणि सगळ्यात आनंदाची बातमी, नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्यासोबत जानेवारी महिन्याचा हप्ता देखील एकत्र दिला जाण्याची शक्यता आहे। अपात्र ठरलेल्या बहिणींसाठी दिलासा। लाडक्या बहिणींना आतापर्यंत अनेक महिला अटीमुळे, तांत्रिक कारणांमुळे, ई-केवायसीच्या चुका झाल्यामुळे योजनेतून बाहेर पडल्या होत्या, पण आता सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बहिणी अपात्र ठरल्या, ज्यांचे हप्ते बंद झाले, ज्या केवायसीमुळे वगळल्या गेल्या, त्या सर्व बहिणींना पुन्हा एकदा सुवर्ण संधी दिली जाणार आहे। आता जाणून घेऊया महिलांचा रोष आणि सरकारचा निर्णय। लाडक्या बहिणींनो, गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत। संक्रांती सण बिना हप्त्याचा गेला। काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, रस्ता रोको आंदोलन झाले। विशेषतः नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता न मिळाल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती। ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने पहिला निर्णय घेतला, म्हणजेच रखडलेले नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे देण्याचा निर्णय। आता बघा ई-केवायसी संदर्भात आलेल्या अडचणी। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करताना जवळपास 50% महिलांना अडचणी आल्या होत्या। मुख्य समस्या काय होत्या? नंबर 1, चुकीच्या पर्यायावर क्लिक। नंबर 2, वेळेत ई-केवायसी न होणे। नंबर 3, OTP उशिरा येणे। नंबर 4, आधार बँक लिंक नसणे। नंबर 5, मोबाईल नंबरची अडचण। यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले। म्हणूनच सरकारने ई-केवायसी दुरुस्तीची आणि पुन्हा करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला। आता जाणून घेऊया नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता न मिळण्याची 5 कारणे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः 5 प्रमुख कारणे सांगितली आहेत, ज्यामुळे महिलांना पैसे मिळाले नाहीत। कारण 1, ई-केवायसी करताना कुटुंबात सरकारी कर्मचारी आहे का, या प्रश्नाला चुकून हो उत्तर दिले। कारण 2, एकाच आधार कार्डचा वापर 2 महिलांनी केला। नंबर 3, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, DBT समस्या। कारण 4, OTP वेळेत न येणे। कारण 5, एकाच मोबाईल नंबरवरून अनेक अर्ज। आता बघा ई-केवायसी दुरुस्तीची संधी। लाडक्या बहिणींनो, वेगवेगळे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी सरकारकडे मागणी केली होती की चुकीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना ई-केवायसी दुरुस्तीची संधी द्यावी, आणि त्यानुसार सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या दिशेने पुढे गेले आहे। ई-केवायसीची डेडलाईन वाढण्याचीही शक्यता आहे। आता जाणून घेऊया जानेवारी हप्ता कधी येणार। लाडक्या बहिणींनो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका येत्या काळात होणार आहेत। यामुळे सरकारकडून जानेवारीचा हप्ता लवकरच, म्हणजे पुढील 4 ते 8 दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लाडकी बहीण योजनेतील मागचे आणि पुढचे हप्ते मिळवण्यासाठी ही एकच अत्यंत महत्त्वाची संधी आहे। जर तुमची ई-केवायसी चुकली असेल, हप्ता थांबलेला असेल, तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।